लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार 75% मतदान घडवण्याचे मिशन पूर्ण करायचे आहे। त्याआधी अहमदनगर मनपाच्या वतीने विविध उपक्रम राबवत नागरिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्यात आली। त्याचाच एक भाग म्हणून 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी नगर शहरातील विविध भागात बलूनद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली। मतदानाच्या जनजागृतीसाठी अहमदनगर मनपाच्या वतीने प्रशासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या बलूनची आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी पाहणी केली। यावेळी उपायुक्त साताळकर, उपायुक्त पवार, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, उद्यान प्रमुख शशिकांत नजान, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते। दरम्यान लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 50%हून कमी मतदान झालेल्या नगर शहरातील 14 ठिकाणी गृहफेरी काढण्यात येत असून त्यासाठी 42 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। ते दररोज या भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये विविध उपक्रमातून जनजागृती करत आहेत आणि त्यांनी केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल मागवला जात असून शहरात 75% मतदान घडवण्याचे मिशन यशस्वी करू असे मत आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी व्यक्त केले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।